फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या काळी एक महान संत होऊन गेले, संत ज्ञानेश्वर. वयाने लहान पण कीर्ती सर्वत्र होती त्यांची. सवारीचा घेतला पावलांनी आव्हाड वंडी तुझी सावली. गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादामली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला घरी. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हालेकरांची तू माऊली. काही लोक त्यांच्या विरोधात होते. विसोबा भट आणि जोशी भट हे आळंदीचे सर्वात मोठे विद्वान. आमच्या सारख्या विद्वान पुरुषांना सोडून लोक त्या लहान ज्ञानेश्वराजवळ भक्तीचा अर्थ समजायला जातात. त्यांना शिक्षा देण्यासाठी कोणीतरी महान योगीला आळंदीत आणलं पाहिजे. हो, अगदी बरोबर. जोशी आणि विसोबा भट दोघेही चांगदेवांना भेटायला आळंदीवरून निघाले. चांगदेव त्या काळचे सर्वात मोठे शिवभक्त. महाराज, आळंदीमध्ये काही लहान मुलं लोकांना चुकीचे भक्तीचे ज्ञान देत आहेत आणि तुमच्या सारख्या सिद्ध माणसाकडे जे ज्ञान आहे ते चुकीचं आहे असं सरळ सरळ लोकांना दिसू लागले. चांगदेव महाराज रागाने उठून उभे राहिले. त्यांची एवढी हिंमत! शिवहम! दादा, ते बघ, 1400 वर्ष तप केला
शिकवतोच. तुझे रूप ज्ञानी